तो चलिए शुरू करते हैं। पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, आईएएस बनो और देश को संभालो। Hello everyone. In today's lecture, we see the BEE Basic Electrical Engineering Unit 1 Elementary Concepts. First, we talking about the definition, important definition. We will start. First is the resistance. Resistance म्हणजे काय तर बघा, the resistance of material is defined as the opposition flow of current. रेजिस्टन्स म्हणजे काय, तो काय करतो, अपोज करतो करंटला. म्हणजे आता सपोज एक सर्किट आहे सपोज, जर तुम्हाला करंट इथं फ्लो केला तुम्ही, तर भरपूर हाय करंट होत असेल सर्किटला, हाय करंट फ्लो होत असेल, पण तुम्हाला जे सर्किट आहे त्याला किती ना लो करंट लागतोय. तर मग आपण इथं जर आपण सपोज इथं रजिस्टर वापरला तर सर्किट काय करतं, ते रेजिस्टन्स काय करतो, तो करंट आहे ना अपोज करतो, म्हणजे कमी करून ते सर्किट वाचवण्याचं काम करतो. मी इथे रेजिस्टन्सचा वापर कशासाठी होतो की आपण सर्किटला त्याची सिक्युरिटी ठेवू शकतो, जेणेकरून हाय करंट पास नाही हो त्यासाठी. मग रेजिस्टन्स हा कशात मेजर केला जातो, ओम्समध्ये, आणि त्याचा सिम्बॉल काय आहे, आर. मग आपण जर सपोज एव्हरी मटेरियल अँड हॅज अ सेमीकंडक्टर, इन्सुलेटर अँड हॅज रेजिस्टन्स. प्रत्येक मेटल, सेमीकंडक्टर आणि इन्सुलेटरला काय रेजिस्टन्स आहे. म्हणजे आता तुम्ही मेटल घ्या किंवा सेमीकंडक्टर घ्या किंवा इन्सुलेटर घ्या, याला पण काय रेजिस्टन्स आहे. मग आता जर बघा, रेजिस्टन्स ऑफ अ मेटल इज अ लो. जर एखाद्या मेटलचा रेजिस्टन्स जर लो असेल त्याला काय म्हणतो आपण, इन्सुलेटर, व्हेरी हाय रेजिस्टन्स. जर रेजिस्टन्स ऑफ मेटल इज अ स्मॉल, हेन्स दे आर अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. जसं की इथं मेटल म्हणतो आपण, जसं की कॉपर आहे, परत ॲल्युमिनियम आहे, हे काय गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. मग हे काय करतात अपोजिशन टू द फ्लो ऑफ करंट इज लेस. म्हणजे ज्याच्यातून काय करतात, करंट काय करतात, अपोज करतात, किती एकदम कमी करंट अपोज करतात. याला काय म्हणतो आपण, रेजिस्टन्स ऑफ मेटल इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. त्याच्यानंतर certain material like plastic, wood, glass do not allow the current to blast, so they easily, hence they are called as a bad conductor. म्हणजे बॅड कंडक्टर म्हणजे काय, आता सपोज तुम्ही जर इथं वूड घेतला किंवा अजून ग्लास घेतला, याच्यातून काय होतं, करंट पास होत नाही, यातून करंट काय पास होत नाही, त्यासाठी हा काय तुमचा बॅड कंडक्टर आहे. मग याच्यातून करंट जर पास झाला तरच रेजिस्टन्स असन, तर याच्यातून करंटच पास होत नाही तर आपल्याला रेजिस्टन्स काढता येईल का, नाही. तर सो तुम्ही आपण बघितलं तर रेजिस्टन्स म्हणजे काय, अपोजिशन फ्लो ऑफ करंट. त्यानंतर आपण नेक्स्ट बघू एम-एम-एफ. तर आपण नेक्स्ट कन्सेप्ट जी बघणार आहे ई-एम-एफ. तर ई-एम-एफ म्हणजे काय असतो, याचा अर्थ काय असतो, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. ई-एम-एफ म्हणजेच काय, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स म्हणजे काय बघा, आता सपोज आहे ना, इथं मी सर्किट घेतो, एक मी सर्किट तयार करतो, इथं हा मी बॉक्स काढतो, जसं की याला मी इथून आहे ना एक बॅटरी जोडतो. इथं जे काही इलेक्ट्रॉन्स आहे याच्यात काही जे इलेक्ट्रॉन्स असतील ते इलेक्ट्रॉन्स आहे. आता हे इलेक्ट्रॉन्स आहे ना, या जी काही स्पेस आहे किंवा जे काय त्यांचं सोर्स आहे, इथं काय होतं आहे, ते इलेक्ट्रॉन मूव्ह होत आहे रँडमली. इथं काय होतं आहे, इलेक्ट्रॉन मूव्ह होत आहे, इथं रँडमली इलेक्ट्रॉन मूव्ह होत आहे. कधी, ज्यावेळेस मी नो इलेक्ट्रिक करंट इज अप्लाइड, आणि ज्यावेळेस मी इथं पॉझिटिव्ह निगेटिव्ह, ज्यावेळेस मी इथं बॅटरी सप्लाय इथं काय करतो, ज्यावेळेस आपण सप्लाय अप्लाय करतो, म्हणजे ज्यावेळेस बॅटरीतून आपण व्होल्टेज चालू करतो, त्यावेळेस हे ना हे इलेक्ट्रॉन्स काय होतात, डायरेक्ट इकडं मूव्ह व्हायला सुरुवात होतात. इथं काय असतं, पॉझिटिव्ह, म्हणजे इथून निगेटिव्ह एंडकडून कुठं जातात, ते पॉझिटिव्ह एंडकडून हे इलेक्ट्रॉन्स काय होतात, मूव्ह होतात. मूव्ह झाल्यानंतर हे काय होतात, असे ह्या पद्धतीने हे मूव्ह होतात, निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडं. मग आपण याला काय म्हणतो, इलेक्ट्रोमॅग्नेटिक मोटिव्ह फोर्स. म्हणजेच काय, द इलेक्ट्रिक फोर्स और प्रेशर दॅट कॉजेस द इलेक्ट्रॉन मूव्ह इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन. म्हणजेच असं इथं प्रेशर क्रिएट झाला या बॅटरी सप्लायमुळं किंवा करंटमुळं, की ते इलेक्ट्रॉन्स काय झाले, हे इलेक्ट्रॉन्स ते काय झाले, इकडं राईट करून लेफ्ट मूव्ह झाले, म्हणजे की निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे मूव्ह झाले. याला काय म्हणतो आपण, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. मग त्याचं युनिट काय, ई-एम-एफचं युनिट काय, वोल्ट आणि ई-एम-एफ. त्याला ऑल्सो कॉल्ड काय म्हणतो आपण, व्होल्टेज किंवा पोटेन्शियल डिफरन्स. इट इज डिनोटेड बाय व्ही और समटाईम्स बाय ई. काय करता, याला व्ही आणि याला ईनी पण डिनोट करतात. सो त्याला काय म्हणतात आपण, ई-एम-एफ म्हणजेच काय, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. खूप सोपं आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट कन्सेप्ट बघू. नंतर तिसरं आपल्या करंट म्हणजे काय, करंट इलेक्ट्रिक करंट इज डिफाईन ॲज द मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन और फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन इनसाइड अ कंडक्टिंग मेटल इज नोन ॲज करंट. म्हणजे सपोज आहे आता हे तुमचे सपोज एखादा
तुमचं मटेरियल याच्यात काय आहे, हे जे इलेक्ट्रॉन्स आहे हे जे काय असते इलेक्ट्रॉन्स हे काय मूव्ह होतात एक रँडमली पोझिशनला जे काय मूव्ह होत आहे. आता सपोज मी जर याला तुम्ही बॅटरी सप्लाय जोडला तर इथं बॅटरी सप्लाय जोडतो मी, तर पॉझिटिव्ह बॅटरी सप्लाय आणि इथं निगेटिव्ह. तर हे इलेक्ट्रॉन्स काय होतात राईटकडून लेफ्टकडे मूव्ह होतात. मग याला काय कशामुळं मूव्ह होतात, करंटमुळं. मग करंटमुळं जे काय इलेक्ट्रॉन्स मूव्ह होतात त्याला काय म्हणतो आपण, करंट. मग सपोज ते कशाने डिनोट केलं जातं, आय मेजर इन ॲम्पियर, त्याला काय म्हणतो आपण, करंट. द करंट, आता याला इलेक्ट्रॉन करंट म्हणजे काय बघा, द करंट ड्यू टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रॉन करंट. इलेक्ट्रॉनच्या जे काही इलेक्ट्रॉन फ्लो होतो आहे आणि फ्लो झाल्यामुळं जो काही करंट होतो, करंट तयार होतो त्याला काय म्हणतो आपण, इलेक्ट्रॉन करंट. आणि द इलेक्ट्रॉन करंट फ्लो फ्रॉम निगेटिव्ह एंड ऑफ द बॅटरी टू द पॉझिटिव्ह एंड. आता इथं मी दाखवतो इथं निगेटिव्ह एंड दाखवला, निगेटिव्ह एंडकडून कुठं चालले इलेक्ट्रॉन, पॉझिटिव्ह एंडकडे चालले, याला काय म्हणतो आपण, करंट. म्हणजेच तुम्ही आता बघितलं हे जे इलेक्ट्रॉन आहे ना हे इकडं चालले, कुठं चालले, निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे चालले, याला काय म्हणतो आपण, करंट. आता त्यानंतर आपण नेक्स्ट कन्सेप्ट बघू, पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय बघा. द पोटेन्शियल डिफरन्स इज बिटवीन एनी टू पॉईंट्स इज डिफाईन ॲज द डिफरन्स बिटवीन द इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲज दोज पॉईंट. म्हणजेच म्हणजे आता तुम्ही विचार करा, सपोज इथं ए पॉईंट आहे आणि इथं बी पॉईंट आहे. आता इथं बी पॉईंटमध्ये जे काय व्होल्टेज आहे, इथं हे जे व्होल्टेज आहे इथं सपोज मी घेतो, आता याला आपण नाव देऊ इथं व्ही आणि याला नाव देतो इथं व्ही. आता जे व्होल्टेज यांच्यामधला जो डिफरन्स असणार आहे म्हणजेच काय, सबस्ट्रॅक्शन, म्हणजे याचा डिफरन्स जो असणार आहे म्हणजे काय, व्ही ऑफ ए बी इक्वल टू व्ही ए मायनस व्ही बी, यालाच काय म्हणतो आपण, पोटेन्शियल डिफरन्स. म्हणजे दोन जे व्होल्टेज आहे त्यांचा डिफरन्स त्यालाच म्हणजे काय, पोटेन्शियल डिफरन्स. मग आपण कसं दाखवू शकते, त्याला आपण मोजतो कशात, त्याला आपण मोजतो व्होल्ट्समध्ये. मग जो काय पोटेन्शियल डिफरन्स तो कशात असतो, व्होल्टमध्ये याचं त्याचं युनिट आहे. मग सपोज तुम्ही आता फॉर एक्झाम्पल घ्या, इथं जर मी आता तुम्हाला सांगतो, इथं जर मी ए पॉईंट घेतला, इथं बी पॉईंट घेतला, इथे ए पॉईंटला इथं जर सपोज मी 5 व्होल्ट यूज केलं आणि इथं बी पॉईंटला मी 2 व्होल्ट यूज केलं, तर मला यांचा पोटेन्शियल डिफरन्स काढायचा. तर मी कसं काढू शकतो, ए मायनस बी म्हणजेच काय येईल, 5 मायनस 2 इक्वल टू काय येईल, 3 व्होल्ट. मग हे काय आलं तुमचं 3 व्होल्ट, हे काय आलं तुमचं पोटेन्शियल डिफरन्स. म्हणजे काय आलं, व्ही ऑफ ए बी, हे काय आलं तुमचं पोटेन्शियल डिफरन्स. हे झालं तुमचं डेली लाईफ एक्झाम्पल जे की मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. खूप सोपं आहे पोटेन्शियल डिफरन्स. ह्या डेफिनेशन तुम्हाला आहे ना विचारले जातात SPPUला एक्झाम ज्यावेळेस न्यूमेरिकल असतं, तर न्यूमेरिकलच्या वर तुम्हाला आहे ना या पोटेन्शियल डिफरन्स किंवा करंट रेजिस्टन्स अशा डेफिनेशन तुम्हाला विचारले जातात. तर ह्या कन्सेप्टसाठी तुम्ही रेडी करून ठेवा. त्यानंतर आपण बघू आता ओम्स लॉ. तर ओम्स लॉ काय बघा, द ओम्स लॉ स्टेट दॅट द रेशो ऑफ पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन एनी टू पॉईंट्स and the current flowing through them if the constant temperature is called as Ohm's law. काय म्हणतो आपण, Ohm's law. मग the ratio is a term as resistance constant R ohm. आता बघा याने काय सांगितलं, V म्हणजे हा काय पोटेन्शियल डिफरन्स आणि I म्हणजे काय तुमचा हा काय करंट. याचाच अर्थ म्हणजे याचाच रेशो म्हणजेच काय तुमचा R म्हणजेच काय येईल, रेजिस्टन्स, ज्याला आपण कशात डिनोट करतो, ओममध्ये. याला काय म्हणतो आपण, ओम्स लॉ. मग ओम्स लॉ त्यात खाली इम्पॉर्टंट नोट काय बघा, इट इज अ इम्पॉर्टंट नोट दॅट द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स कॅन बी चेंज विथ चेंजेस इन फिजिकल कंडिशन ऑफ कंडक्टर. सपोज जर फिजिकल कंडिशन काही चेंज झाली, सपोज तुमचं इथं पोटेन्शियल डिफरन्स कमी झालं किंवा करंट कमी झाला, तर तुमचा रेजिस्टन्स पण काय होणार आहे, चेंज होणार आहे. एवढं लक्षात ठेवा तुमचं. म्हणजे हे कशावर, दोन्हीवर डिपेंडंट आहे. कशावर आहे, त्याच्या फिजिकल कंडिशनवर, कंडक्टरच्या डिपेंडंट आहे. मग ज्यावेळेस तुम्हाला एक्झामला आलं ओम्स लॉ कसा लिहायचा, तर P/I एवढं लक्षात ठेवा. रेशो म्हणजे काय, पोटेन्शियल डिफरन्स अपॉन करंट इक्वल टू काय येईल तुमचा रेजिस्टन्स. इथं काय असतो हा कॉन्स्टंट ओम, म्हणजेच काय रेजिस्टन्स कशात मोजता, ओममध्ये. आता हे झालं ओम्स लॉ. त्यानंतर आपण जे आता लास्ट टॉपिक बघणार, आता आपण नेक्स्ट बघणार आहे जे की खूप इम्पॉर्टंट डायग्राम आहे, जे पेपरला खूप वेळेस विचारले जातात. आता ते कसे विचारले जातात, काय विचारले जातात, मी त्याच्यावर तुम्हाला प्रश्न सांगणार आहे. आता तुम्हाला इथं काय येतं, क्वेश्चन एक्सप्लेन द डायग्राम ऑफ बेसिक एलिमेंटरी सिस्टीम डायग्राम, असं क्वेश्चन विचारले जातात. कमीत कमी 4 ते 5 मार्कला येतात. मग आता हा एक्सप्लेन कसा करायचा मी तुम्हाला ते एकदम स्टेप बाय स्टेप सांगतो, तर तुम्ही लक्ष देऊन ऐका. तर इथं जनरेटिंग स्टेशन म्हणजे काय असं, आता सपोज इथं तुम्हाला बघितलं तुम्ही असं की न्यूक्लिअर पॉवर प्लॅन्ट घेतो मी, न्यूक्लिअर
पॉवर प्लॅन्ट. त्याच्यानंतर इथं हायड्रो बरोबर ना, हायड्रो पॉवर तुम्ही घेतो हायड्रो पॉवर प्लॅन्ट. मग हे जनरेटिंग स्टेशन म्हणजे हे काय करतात, व्होल्टेज जनरेट करतात. काय करतात, व्होल्टेज किती 11 किलो व्होल्ट हे काय करतात 11 किलो वॅट आहे ना, हे व्होल्टेज काय करतात जनरेट करतात. कोण, जनरेटिंग स्टेशन. ते कुठं पाठवतात, ही सेकंड स्टेपला पाठवतात इथं. आता ही फर्स्ट स्टेप झाली, त्याच्यानंतर इथं सेकंड स्टेप. इथं सेकंड स्टेपला काय होतं, हा स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आहे. मी इकडे घेतो बघा, हा काय असतो स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. तर हा ट्रान्सफॉर्मर काय करतो, जे की तुमचं आता सपोज इथं 11 किलोवॉट आला असेल तर त्याला कन्वर्ट काय करतो, कितीमध्ये करतो, हाय व्होल्टेज. स्टेपअप म्हणजे काय, जो काय लो व्होल्टेज आहे त्याला काय करतो, कन्वर्ट हाय व्होल्टेजमध्ये कन्वर्ट करतो. याला काय म्हणतो आपण, स्टेपअप ट्रान्सफॉर्मर. याला काय करतो 132 किंवा 440 किलोवॅट किंवा 220 किलोवॅट अशा याच्यामध्ये कन्वर्ट करतो. मग त्याच्यानंतर ही झाली सेकंड स्टेप आणि त्यानंतर ही थर्ड स्टेप. आता थर्ड स्टेप म्हणजे काही प्रायमरी ट्रान्समिशन. आता प्रायमरी सपोज मी घेतो प्रायमरी आणि पुढे घेतो ट्रान्समिशन. आता ट्रान्समिशन म्हणजे काय, आता हे काय तयार झालं, तुमचं हाय व्होल्टेज तयार झालं. मग आता हे हाय व्होल्टेज काय करायचं, आपल्याला ट्रान्सफर करायचं आहे. मग हाय व्होल्टेज आपण काय करतो, एक लॉंग डिस्टन्ससाठी याला काय करतो, ट्रान्सफर करतो. यालाच काय म्हणतो आपण, प्रायमरी ट्रान्समिशन. त्याच्यानंतर ही थर्ड स्टेप झाली. आता फोर्थ स्टेपमध्ये आपण काय करतो, रिसिव्हिंग स्टेशनसाठी ना आपण काय करतो, इथं जे काय व्होल्टेज आहे स्टेप डाऊन करतो. म्हणजे आता जे सपोज आता इथं थर्ड मी इथं काय करणार, इथं मी लिहिणार फोर्थ स्टेपमध्ये इथं स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. तर हा ट्रान्सफॉर्मर काय करतो, जे की ना हाय व्होल्टेज, आता बघा बरं का, हाय व्होल्टेज याला काय करतो, कन्वर्ट करतो लो व्होल्टेजमध्ये. आता सपोज जर तुमचं व्होल्टेज किती येतं, इथं बघा 132 आणि 33 kV. आता इथं किती घेतलं आपण, 132. इथं किती आला, 132 kV किंवा 400 kV. हां, याला कन्वर्ट कशात करतो तो, 33 kV 66 किलोवॅट अशा याच्यापर्यंत कन्वर्ट करतो. मग कन्वर्ट केल्यानंतर तो काय करतो, रिसिव्हिंग स्टेशनला पाठवतो. रिसिव्हिंग स्टेशन काय करतो, हा प्रत्येक सेकंडरी ट्रान्समिशन म्हणजे जे आपल्या प्रत्येक शहरात जे काही सबस्टेशन असतात त्यांच्यापर्यंत पाठवण्यासाठी आपल्याला इथं ना हा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर वापरावा लागतो. ही 5वी स्टेप झाली, ही 6वी स्टेप आणि ही 7वी स्टेप. 7वी स्टेपला काय करतो आपण, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर वापरतो. म्हणजे आता इथं परत मी जर स्टेप डाऊन वापरला, कशानंतर मी ही 6 स्टेप घेतो आहे बरं का, ही 7 स्टेप घेतो आहे, ही 6 नंबरची स्टेप आहे तुमची. तर इथं जर मी परत ही 6 नंबरची नाही, ही 5 नंबरची तुमची. आता जर इथं मी परत जर स्टेप डाऊन वापरला तर हा स्टेप डाऊन काय करतो, 33 जे काय 33 आहे किंवा 66 किलोवॅट याला काय करतो तो 33 किंवा परत 11 किलोवॅटमध्ये कन्वर्ट करतो. यालाच काय करतो, आता हा का बरं 33 आहे ना 11 किलोवॅट करतो, कारण आपल्या जे गावामध्ये जे DP असतात ना, प्रत्येक सिटीमध्ये किंवा प्रत्येक एरिया वाईज जे DP असतात ना, त्या सबस्टेशन म्हणतात आपण. मग ते सबस्टेशनपर्यंत हे पोचवलं जातं. जे 33 किंवा 11 किलोवॅट हे जे इथं पोचवलं जातं त्यालाच काय म्हणतो आपण, इथं याला काय म्हणतात, सबस्टेशन. मग सबस्टेशनपर्यंत आल्यानंतर इथं प्रायमरी डिस्ट्रीब्युशन म्हणजे जे की आपल्याला यूज करण्यासाठी आपण ऑफिसमध्ये तुम्हाला फक्त एक्सप्लेन करायचे. फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवा, ज्यावेळेस इथं जनरेटिंग स्टेशन म्हणजे काय करतं, पॉवर जनरेट केली जाते. स्टेप अप ट्रान्सफॉर्मर काय करतो, ती पॉवर आहे ना त्याला काय करतो, हाय व्होल्टेजमध्ये कन्वर्ट करतो. हाय व्होल्टेजमध्ये कन्वर्ट केल्यानंतर प्रायमरी ट्रान्समिशन काय करते, लॉंग ट्रान्समिशन प्रोव्हाइड करून तो जे हाय व्होल्टेज ते लॉंग ट्रान्सफर केलं जातं. आणि स्टेप डाऊन काय करतो, ते जे जास्त व्होल्टेज हाय व्होल्टेज त्याला काय करतो, कमी करतो 33 आणि 66मध्ये आणि रिसिव्हिंग स्टेशनला पाठवतो. सेकंडरी ट्रान्समिशन काय करतो, तेच व्होल्टेज परत काय करतो 33 ते 11 kVमध्ये कन्वर्ट करून सबस्टेशनला पाठवतो. सबस्टेशन काय करतं की ते मग आपल्या घरामध्ये जे काही येतं ना ते काय करतो आपण, याला 11 kV किंवा 415 वॅट ते आपल्या घरात येत असतं. मग ते घरात आपण काय करतो, सेकंडरी डिस्ट्रीब्युशन काय करतात, मग आपल्या कन्झ्युमर कनेक्शनपर्यंत म्हणजे कस्टमरपर्यंत येतं. कस्टमरपर्यंत किती येतं, लई 230 किंवा 440 वोल्ट असा करंट येतो. हाय व्होल्टेज करंट आला तर घरातले ॲप्लायन्स आपले काय जातं, उडून जाऊ शकतात. हे मोजून तुम्हाला 7 ते 8 स्टेपमध्ये. आता ही 8वी स्टेप झाली.
त्याच्यानंतर ही 9वी स्टेप, त्याच्यानंतर ही 10वी स्टेप, त्याच्यानंतर ही 11वी स्टेप, त्याच्यानंतर ही 12वी स्टेप. असं 12 स्टेपमध्ये तुम्हाला इथं काय करायचं आहे, ज्यावेळेस तुम्हाला हा पेपरला असा क्वेश्चन येईल ना, तुम्हाला काय करायचं आहे, हा फक्त 2 पॉईंट्स लिहायचे फक्त. प्रत्येक स्टेपचे 2 पॉईंट्स लिहायचे आणि ते एक्सप्लेन करायचे. खूप सोपं आहे. आपल्या गल्लीमध्ये जे काही जेवढ्या DP वगैरे असतील त्यांना काय करतात, मग ते 11 किलोवॅट किंवा एक 415 किलोवॅटपर्यंत कन्वर्ट करतात. कन्वर्ट केल्यानंतर ते आपल्या घरापर्यंत किती येतं, 230 ते 440 वोल्ट. अशा पद्धतीने ही डायग्राम तुम्हाला एक्सप्लेन करायची BEEला. मग ही BEEच्या पेपरमध्ये ही कमीत कमी ना 4 मार्क्स किंवा 6 मार्क्सला विचारले जातात एक्झाममध्ये. खूप इम्पॉर्टंट डायग्राम आहे. याच्यावर खूप वेळेस प्रश्न विचारलेला आहे त्यांनी. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मी तर 1 शॉटमध्ये तुमचा पूर्ण युनिट तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना जर खूप BEE विषय हा हार्ड जात असेल तर तुम्ही त्यांच्यापर्यंत लवकरात लवकर हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांचे पण BEE समजण्यात मदत होईल. तर अशा नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.